आणि दोन्ही घरांनी आमचं नातं मनापासून मान्य केलं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धैर्य माझ्यासाठी माझे सर्वस्व आहे। धैर्यांनी आजवर माझ्यासाठी आपल्या या घरासाठी काय काय केलंय ना, मी तुम्हाला शब्दात सांगूच शकत नाही पप्पा। ते नसते तर कदाचित आपण एकमेकांना भेटलो पण नसतो। आणि पप्पा तुम्हीच सांगायचं ना, माणसं बदलतात। अहो तसंच दामिनी मॅडम पण बदलल्या। खरंच त्या माझी खूप काळजी घेतात। सुनेचा मान देतात मला, आणि इथे येताना पण त्यांना तुमची खूप काळजी होती पप्पा। आणि पप्पा मी बस सावी, नाही ऐकवत आता हे। यांच्या चांगुलपणाच्या नाटकाने आंधळी झाली असतो। तुला माहित नाहीये हे लोक कुठल्या थराला जाऊ शकतात। सावी बाळा, यांच्या नाटकात अडकू नकोस। आत्ताच्या आत्ता आपल्या घरी परत ये, कायमची। नाही पप्पा, धैर्यांना सोडण्याचा विचार मी स्वप्नात पण नाही करू शकत। मी खरंच खूप सुखी आहे त्यांच्यासोबत। आमची आयुष्यभराची गाठ जुळली गेली आणि ती अशी नाही सुटणार। सावी बाळा, बस पप्पा, मला आता अजून काहीच ऐकायचं नाही। मला फक्त तुमच्याकडून एक वचन हवंय। इथून पुढे धैर्य, दामिनी मॅडम किंवा मुजुमदार कुटुंबातील कुठल्याच व्यक्तीविषयी तुम्ही गैरसमज करून घेणार नाही। त्यांच्याविषयी वाईट विचार मनात आणणार नाही। कराल ना माझ्यासाठी एवढं? पप्पा काय झालं? देताय ना वचन? ठीक आहे।
पण हे सगळं मी फक्त आणि फक्त तुझ्या प्रेमापोटी करतोय. माझ्यामुळं तुला कुठलाही त्रास होऊ नये म्हणून. त्याचा कोणीही दुसरा कोणताही अर्थ काढू नये. पप्पा ओ मॅडम जास्त वेळ घेऊ नका. हिरा हिरा अगं अगं पोरी काय झालं गे सांगितलं होतं तुला ते मुजुमदाराच्या नादी नको लागून नाही ऐकलंस ना माझंच चुकलं मी तुला नाही जाऊ द्यायला पाहिजे होतं तिथे हिरा सिस्टर इरा कोणत्या रूम मध्ये? हिरा इरा काय मुजुमदार लावायचं? धैर्य मुजुमदारने आणलेला पेशंट कुठे आहे? हो सरळ जाऊन डाव्या हाताला रूम नंबर 408. कुठली 7:30 लागली आयो काय ना नजर लागली माझ्या कुटुंबाला आधी हे दामिनी वंशच्या नादाला लागले मी त्याच नादा पै गेले आणि आता तू हिरा तुला तुला काही झालं तर मी काय करू इकडे बघून दिवस काढू हिरा हे सगळं त्या मुजुमदारांमुळे झाले हिरा का शुद्धीत ये ना हिरा शुद्धीत ये ना नको आपल्याला मुजुमदारांचं घर हिरा हिरा शुद्धीत ये ना हिरा मला वाटलं होतं